सो हॅलो गाईज, कसे तुम्ही लोक? कसा वाटला तुम्हाला मागचा व्लॉग ते सांगा कमेंटमध्ये. तुम्ही लोक मी मागे एवढा बोललो तरी तुम्ही कमेंट केलं नाही. आणि असं तुम्ही बघताय की आपण आता हळद दळणार आहे आपल्या दीदीच्या लग्नाची. तर हा आहे दीदीचं लग्न व्लॉग पार्ट 4. तर अजून व्लॉग येणार आहेत, अजून तर मेहंदी हळद बाकी सगळं बाकी आहे. तर ते बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल. आणि आपले व्हिडिओ म्हणजे टाईम टू टाईम तर मी आता अपलोड करतो आहे, तुम्ही बघू शकतात. जसं दिवसभर जे होतं आहे ते लगेच दुसऱ्या दिवशी 12 वाजता किंवा 7 वाजता व्हिडिओ येऊन जाते. तर चला स्टार्ट करूया व्हिडिओला. आय होप की तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलं असेल. तर चला स्टार्ट करू. तर गाईस तुम्ही बघू शकतात आपली करवली बाई आता जातं सजवते, कारण याच्यावर आता हळद दळली जाणार आहे. नवरीबाईची हळद दळणार आहे गाईज आपण. तर खूप जास्त मजा येणार आहे, तर लवकर बघा. आणि हो गाईज, हे लेट नाही आहे, एक दिवस आधीचा व्लॉग आहे, कारण ॲडिटिंगला टाईम लागतो. सो मी डेली म्हणजे जे झालं आहे ते लगेच अपलोड नाही करू शकत आहे. तर हे बघा गाईज, किती मस्त सजवत आहे हे लोक, फुलं ते सगळं. तसंच गाईज तुम्ही हे बघा केवढे भारी ब्लाऊज आणि ते मेहंदीचे कोण असतात ते इथं सजवून ठेवलेले, किती मस्त वाटतं आहे. तसंच आता सगळे इथं आलेले आहेत गाईज. हे बघा गाईज, या व्लॉगमध्ये म्हणजे जास्त मोठा व्लॉग नाही आहे हा, तर मागच्या वेळेसारखा मागचा व्लॉग थोडासा मोठा झालेला. त्यावेळी एवढ्या मोठ्या व्हिडिओ मी अपलोड करत नाही. आणि तुम्ही बोलशाल की म्युझिक नाही आहे व्हिडिओमध्ये, तर आता ॲडिटिंग करायला जास्त टाईम नाही आहे, तर जेवढं पटापट होईल तेवढं पटापट मी व्हिडिओ बनवून टाकतो आहे तुमच्यासाठी. तर याच्यासाठी ते एक सबस्क्राईब झालंच पाहिजे. तर गाईज हे बघा सगळे लोक आलेले आहेत, आता आपण कार्यक्रम सुरू करणार आहेत. तसंच गाईज तुम्ही इथं बघू शकतात की इथं बांगड्या पण भरत आहेत. आणि आत्ता तुम्ही हे एन्जॉय करा. मागे सरकारमध्ये तर गाईज हे बघा आता बांगड्या पण भरत आहेत. आणि गाईज हे आपल्या दीदीचे सासू आहे ना, त्यांची बहीण आहे, म्हणजे दीदीची सासूच झाली. आणि मी या व्हिडिओ काढले म्हणजे सगळ्यांच्या नाही काढल्या आहेत, तर मी तुम्हाला फक्त यांचीच दाखवून देतो. ते यूट्यूबवर बघतील आणि बघू कमेंट करतात का, बघू ते ही क्लिप बघतात आणि कमेंट करतात का. तर गाईज हे बघा आता आपण पुढे वळू. हृदय वसंत फुलताना फुले साली बहरली, हृदय वसंत फुलताना फुले साली बहरली, सायली ताईच्या लग्नाचा चुडा भरते, मी तिची करू. सो गाईज हळद कुट्टा आहे नाव पण घेत होते. तर हे बघा जोरात माझ्या स्पीकरवर पण जोरात आवाज नाही येते. तर गाईज तुम्हाला नावं ऐकायची असेल तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे हेडफोन घ्यायला लागतील. ते तुम्ही लावल्यानंतर तुम्हाला नीट ऐकू येईल की यांनी काय नावं घेतलेत. तर आपण आता पुढे जाऊ.
गायचा थोडासा लॅग फील होत असेल, पण मोबाईल खूप गरम होऊन जायचा, त्यामुळे थोडं असं लॅग होतो आहे. तर यासाठी ते एक सबस्क्राईब झालं पाहिजे. मी माझा मोबाईल पूर्ण गरम होईस तोपर्यंत तुमच्यापर्यंत व्हिडिओ पाठवतो आहे. आज खूप जास्त भीक मागून झाली आहे, पण गाईज तुम्ही करा प्लीज. जे नवीन लोक आहे प्लीज त्यांनी करा. सर्व बानू तुन दन गोतळा चल जाऊ जे जोरी गडले. कुलपिवली तोता मैना रडस बगीचा तोता मैना आकाश में इकडे बघा पतंग मेरा डोर बना तेरी पतंग मेरा डोर. तसंच गाईज आपण आपल्या चाळीतल्या लोकांसाठी आणि बाकी सगळ्या घरच्या लोकांसाठी जेवण ठेवलेलं. तर हे बघा गाईज, मुंबादेवी कलकत्त्याची कालिका, किशोर पाटलांचं नाव घेते, शिंद्यांची बालिका. कृष्णाच्या बहिणीचा सो गाईज तुम्ही बघू शकतात माझे सगळ्या आत्या आता जेवण बनवत आहे. कोण कांदे कापतंय, कोण लसूण सोलतंय. तर गाईज या सगळ्या जेवण बनवतात, म्हणजे कॅटरर्सचं काम करतात. जेवण तुम्हाला बनवायचं असेल किंवा तुमचं काय काम असेल तर आपली इंस्टाग्राम ID तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. डायरेक्ट यायचं, DM करायचं आणि मी तुम्हाला त्यांचं भेट घडवून देईल किंवा कॉलवर बोलू आपण. तर तुम्हाला काही असं काम असेल तर सांगा. हे पेड प्रमोशन नाही आहे गाईज, फक्त प्रमोशन आहे गाईज. हे बघा किती मोठे मोठे टोपं आणि वरण. हे बघा गाईज, ही माझी आत्या आहे आणि केवढं भारी वरण बनवलं गाईज. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आम्हाला DM करा गाईज, इंस्टाग्राम ID तुम्हाला दिसते. आणि गाईज ही काकू आहे माझी. सगळे लोक आज कामाला लागलेले आहेत. हे बघा सगळ्या काकू, कोण मिक्सर वाटतंय, कोण काय करतंय. गाईज जॉईंट फॅमिलीमध्ये अशीच मजा असते. आम्ही जॉईंट फॅमिली नसलो तरी जेव्हा काय काम असलं तेव्हा सगळे लोक एकत्र येतात. तर हे बघा गाईज, तर बांगड्या भरून झालेल्या आहेत आणि आता हिशोब देत आहेत गाईज. माझी दिदी आता इथं लिहायला बसलेली गाईज आणि आता हे बघा हिशोब देत आहेत किती झाले, काय झाले. तर हे बघा पप्पा आणि आपली नवरीबाई म्हणजे माझी दिदी बसलेली आहे. तर गाईज ही आहे माझी दुसरी आत्या. तर तुम्ही बघू शकतात केवढ्या भारी पुऱ्या तळते. सॉरी गाईज बट्ट्या आहेत, बट्ट्या तळते. तर गाईज हे बघा, तुम्हाला ऑर्डरचा तुम्ही अजून पण विचार करू शकतात. गाईज आमच्या फॅमिलीमध्ये कमी नाही आहे. ही माझी अजून एक आत्या आहे, डिझायनर म्हणजेच फोटोग्राफी. माझ्यासोबत ॲडिटिंगमध्ये काम करू शकते गाईज ही आत्या. गाईज आता थोडंसं जास्ती होतं आहे, या ब्लॉगनंतर मी मार खाऊ शकतो, पण तुमच्यासाठी.
पण दुसऱ्या दिवशी म्हणजे जागरणाच्या दुसऱ्या दिवशी आपण अख्ख्या आपल्या चाळीला आणि जे आपले घरचे लोक आहे त्या अख्ख्या परिवाराला आपण जेवायला सांगितलेलं. तर तुम्ही बघू शकतात जेवायला आपण आपल्या खानदेशी स्टाईलच वापरलेली, वरण भात, चवळीची भाजी आणि बट्ट्या. जर गाईस तुम्हाला बट्ट्या माहीत नसतील तर तुम्ही गूगल करू शकतात. ज्या लोकांना माहीत नाही आहे ते लोक, कारण आपले तर जास्त करून ब्लॉग खानदेशी लोकच बघतात. तर गाईज जी आधीची क्लिप होती त्याच्यामध्ये आपले सगळे चाळीवाले बसलेले आणि हा आपला सगळा गाईज परिवार आहे. आत्या, दीदी, काकू सगळे बसलेले आहेत गाईज याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात. आणि तसंच मम्मी, पप्पा, काका ते सगळे बसलेले, ती क्लिप पुढं आहे. तर हे बघा. आणि गाईज चला आता कसा वाटला तुम्हाला व्लॉग ते सांगा. आणि व्हिडिओची लेंथ आत्ता पण थोडीशी मोठी झालेलीच आहे, कारण गाईज जे डान्सच्या व्हिडिओ असतात ना ज्याच्यामध्ये लोक नाचत असतात ती थोडीशी मोठी होतेच डान्समुळे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग सांगा कमेंटमध्ये. गाईज मी किती बोलतो कमेंट करा तरी तुम्ही लोक करत नाही. तर प्लीज आता करा कमेंट. आणि आपण असंच भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये पुढच्या लग्नाच्या पार्टमध्ये. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला लागणार आहे. आणि गाईज आपली आजीबाई जेवते आता. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.